पुणे ग्रामीण आणि शहरामध्ये पेट्रोल पंप बंद आहेत। पेट्रोल संपल्याने नागरिकांमध्ये भीती सुद्धा निर्माण झाली आहे। पुण्यात सकाळपासूनच वाहनधारकांनी पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। पेट्रोलचा स्टॉक यायला उशीर झाल्याने पेट्रोल पंप बंद ठेवल्याची माहिती पेट्रोल पंप चालकाने दिली आहे। याचा आढावा आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांनी घेतलाय, पाहूया। पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आणि काही शहरातील पेट्रोल पंप कालपासून बंद असल्याचं म्हटलं जाते। मात्र या पेट्रोल पंपावर कालचा जो सेल आहे तो सर्वाधिक होता आणि त्यामुळे आजच्या सेल करण्यासाठी जे आहे ते ॲडव्हान्स बुकिंग झाली नाही आणि ॲडव्हान्स बुकिंग न झाल्याने पेट्रोल पंपाचा जो स्टॉक आहे तो आला नसल्याने बंद आहे। यामध्ये कुठल्याही युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आपल्याला पाहायला मिळत नाही आहे। फक्त ज्या पद्धतीने कंपनीला ॲडव्हान्स पैसे दिले गेले पाहिजेत आणि त्यानंतर कंपनीने ॲडव्हान्स पेट्रोल दिलं गेलं पाहिजे अशी सगळी नियम आहेत आणि त्या नियमानुसारच कालचा जो या सिंहगड रस्त्यावरल्या पेट्रोल पंपाचा सेल होता तो सर्वाधिक सेल होता आणि त्या सर्वाधिक सेलमुळे जे आहे ते आज जो सेल झालेला आहे तो सेल मोठा सर्वाधिक महिन्यातला सेल होता आणि त्यामुळेच हा पेट्रोल पंपाचा जो स्टॉक आहे तो संपला। आज दुपारपर्यंत ही सगळी परिस्थिती जी आहे ती पूर्ववत होईल आणि त्यानंतर हा सगळा पेट्रोल पंप जो आहे तो सुरू होईल। आपल्यासोबत या पेट्रोल पंपाचे कर्मचारी आहेत। काय नेमकं बंदाचं कारण काय नाही, पंप सध्या बंद नाही, तर पेट्रोलचा स्टॉक सध्या कमी आहे, पण टँकर येत आहे, त्यामुळे लोकांनी घाबरायचे प्रयत्न करू नयेत। ज्या न्यूज जे पण आलेत का ते सगळ्या खोट्या न्यूज आहेत। पेट्रोल पंप बंद होऊ शकत नाहीत। तुमचं आज का बंद आहे? आज सध्या गाडी यायला लागली, स्टॉक थोडा कमी आहे, त्यामुळे गाडी यायला लागली, टँकर चालू होईल। अर्धा एक तासात चालू होते पंप। तर आपण पाहतोय की युद्धजन्य परिस्थितीचा किंवा पेट्रोल तुटवड्याचा कुठलाही परिणाम शहरात किंवा ग्रामीण भागात नाही। ग्रामीण भागातले काही पेट्रोल पंप जे बंद आहेत ते ॲडव्हान्स पैसे न दिल्यामुळे पेट्रोलचा स्टॉक येत नाही आहे आणि आता जो सिंहगड रस्त्यावरला पंप आहे त्याच्यासुद्धा थोड्या वेळामध्ये हे सगळं पेट्रोल येणार आहे आणि त्यानंतर हा पेट्रोल पंप सुरळीत सुरू होणार आहे। त्यामुळे लोकांनी घाबरून जाऊ नये आणि अतिरिक्त पेट्रोलसुद्धा भरू नये, कारण तशी कुठलीही परिस्थिती नसल्याचं आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे। पुढची अपडेट बघूयात। पेट्रोलचा हा पुरेसा साठा उपलब्ध असून 10 ते 12 दिवसांमध्ये परिस्थिती सुरळीत होईल असं वक्तव्य पेट्रोल पंप असोसिएशनने केलंय। भारताकडे डिझेलचा अतिरिक्त साठा आहे, घाबरून जाण्याची स्थिती नसून लवकरच परिस्थिती सुरळीत होणार। ऑल इंडिया पेट्रोल पंप असोसिएशनकडून हे आश्वासन दिलं जात आहे। 10 ते 15 दिवसात सगळं सुरळीत होणार। LNG भेटणार, CNG भेटणार, PNG भेटणार आणि पेट्रोल डिझेल तर आपल्याकडे आहे। मी एक सांगू इच्छितो, भारताकडे डिझेल सरप्लस स्टॉकमध्ये आपण म्हणतात शॉर्टेज तर कुठं पण नाही। आपल्याकडे भारतामध्ये आज सकाळी जे मला बातमी भेटलेली आहे आणि जे अधिकृतपणे पेट्रोलियम मिनिस्ट्रीमध्ये समजलं आहे, डिझेल आणि पेट्रोल भारताकडे सरप्लस स्टॉक आहे। फक्त एवढा का ह्या जे टँकर्स येतात त्याचे जे ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वाढलं आहे त्यामुळे शासनाला 1 लिटर मागे 50 रुपये आणि डिझेलमध्ये लॉस होते। ते सेल डिस्करेज करण्यासाठी हे वेगवेगळे उपाययोजना करण्यात आलेले आहेत।